महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सर्वात सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजना आता दिल्लीतही सुरू होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेवर येण्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा होता आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ही मोठी घोषणा केली आहे। लाभार्थी महिलांना दर महिना 1000 रुपये देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली। तसंच मानधन 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे। आता अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या या घोषणेनंतर दिल्लीच्या लाडक्या बहिणी सत्तेच्या चाव्या आप पक्षाकडे सोपवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, ज्या पद्धतीने लाडक्या बहिणी योजनेमुळे महाराष्ट्रात आणि याआधी मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं भाजपाला, तसंच आता आप करू पाहताय दिल्लीमध्ये नक्की काय घडू शकतं? तेजल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी योजनेमुळे दोन्ही राज्यांमध्ये सरकार महायुतीची आणि एनडीएची आलेली होती, त्याचाच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल करत असताना बघायला मिळतात। अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केलेली होती की जर आगामी काळामध्ये आमचं सरकार आलं तर दिल्लीमध्ये देखील लाडकी बहीण योजना जी आहे ती लागू केली जाऊ शकते। त्याचे फॉर्म भरण्याची आजपासून सुरुवात झालेली आहे आणि या लाभार्थी महिला असतील त्यांना साधारणतः महिन्याला 1000 रुपये सध्या मिळणार आहेत। याची रक्कम जी आहे ती आगामी काळामध्ये वाढवली जाणार आहे आणि साधारणतः 2100 रुपयापर्यंत ही रक्कम केली जाणार आहे। बघावं लागणार आहे की अरविंद केजरीवाल यांनी या केलेल्या घोषणेचा त्यांना कशा पद्धतीने फायदा होतो आणि दिल्लीची जनता पुन्हा एकदा लाडक्या बहिणीमुळे तरी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या हातामध्ये दिल्लीची सत्ता देते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद प्रमोद, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।